एक महत्त्वाची बातमी पुण्यातनं कुख्यात गुंड निलेश घायवळ पृथ्वीराज एंटरप्राइजेसच्या मार्फत खंडणी उकळलेले पैसे घेत होता। पृथ्वीराज एंटरप्राइजेसचा अमोल लाखे आपल्या फर्म मार्फत निलेश घायवळला पैसे द्यायचा। निलेश घायवळचा ड्रायव्हर माऊली तोंडे आणि त्याच्या बायकोच्या नावानं म्हणजे पौर्णिमा तोंडे हिच्या नावानं पैसे येत होते। कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काही प्रॉब्लेम आला की अमोल लाखे आपल्या फर्म मार्फत हे पैसे द्यायचा। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड होतीये, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, खरं तर निलेश घायवळ हा पुन्हा एकदा कोथरूड प्रकरणानंतर चर्चेत आला होता आणि सगळ्यांना हाच प्रश्न होता की नेमकं निलेश घायवळनी एवढी संपत्ती मिळवली कशी। तर आता एनडीटीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब होत आपल्याला सगळ्यात पहिले कळालं होतं की खंडणीच्या मार्फत निलेश घायवळनी ही सगळी संपत्ती कमवलेली होती। तर आता अशी धक्कादायक बाब समोर येते की अमोल लाखे नावाचा जो व्यक्ती आहे त्याची एक पृथ्वीराज एंटरप्राइजेस नावाची जी फर्म आहे त्या फर्म मार्फत जर काही कॅश ट्रान्झॅक्शनला निलेश घायवळला प्रॉब्लेम येत असेल तर तो त्याच्या फर्मच्या मार्फत पैसे द्यायचा आणि ते पैसे निलेश घायवळच्या ड्रायव्हर म्हणजेच माऊली तोंडे आणि त्याच्या बायकोच्या नावाने म्हणजेच पौर्णिमा तोंडे हिच्या खात्यावरती ते जायचे। तर आतापर्यंतचे ट्रान्झॅक्शनचे जर आपण रिसीट बघितली तर 18 लाखहून अधिक जे ट्रान्झॅक्शन आहेत ते या तोंडे पती पत्नीच्या बँक खात्यावरनं झालेले आहेत। तर जे काही कंपनीजकडनं प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली जे पैसे उकळलेले आहेत ते कोट्यांमध्ये आहेत। तर अजूनही नेमकं निलेश घायवळची संपत्ती किती ही यावरती प्रश्न तर आहेच आहे, पण त्यासोबतच जरी पोलीस तिथे तपास करत असतील तर निलेश घायवळ हाती लागेल की नाही हा प्रश्न आहे, का तर राजकीय वरदहस्त आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर राजकीय वरदहस्ताचा सुद्धा एक महत्त्वाचा अँगल या संपूर्ण प्रकरणात समोर येतोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने पैसे एकमेकांना ट्रान्सफर केले जात होते हेही आता सिद्ध होते।